आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, आपण जपली पाहिजे. आणि सारखी इथे जमा झाली म्हणून छान वाटतंय. देव माणूस मधली हौसा उर्फ एन्जॉय करताय ना? अरे केलंच पाहिजे. हाती घोडा पालखी स्वामी समर्थ महाराज की. प्रामाणिक प्रयत्नांच्या मागे स्वामी कायम खंबीरपणे उभे असतात. ते म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो खूप छान वाटतं जेव्हा एक स्वामी परिवार जोडला जातो. सगळ्यांनी हात वर करायचे साईडचे. जय शिवराय मित्रांनो, आज आपण ऑपरेशन सिंदूर दहीहंडी उत्सव कृष्णा चौक नवी सांगवी पुणे या ठिकाणी कशा प्रकारे साजरा केला जातो ते आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. स्वागत आहे. मनापासून आभार अश्विनी मॅम, तुमची कलाकारी, तुम्ही आर्टिस्ट, यू आर वंडरफुल आर्टिस्ट. आणि त्याचबरोबर पुणेकर तुमची वाट पाहून आज एवढे जण आले तुमच्या समोर. सो आज कसं वाटतंय आणि दहीहंडीच्या शुभेच्छा कशा देताल? सगळ्यात आधी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं फार महत्त्वाचं आहे, म्हणूनच ही शिवगर्जना तुम्हा सगळ्यांसाठी. आपल्या नवी सांगवीमध्ये आली आहे आणि अर्थातच सगळ्यात आधी अमितदादा पसरणीकर यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. आणि काय योगायोग आहे बघा की माझं गाव पसरणी आहे आणि इकडे पसरणीकर आहेत. सो हा एक चांगला योगायोग जुळून आलेला आहे. त्यामुळे मला हा माझ्या घरचा कार्यक्रम वाटतोय आणि अतिशय आनंद होतोय. तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देते. दहीहंडी खऱ्या अर्थाने एकतेचं प्रतीक आहे. हात वरती, 3, 2, 1 म्युझिक. आवाज येईल का पुन्हा एकदा त्यांच्यासाठी चिरअप करा. शूटिंग करून आपल्याला भेट देण्यासाठी आलं. क्या बात आहे, सो स्वीट. थोडा हात वरती करा आणि डीजे एकदम हात वरती म्युझिक. माझ्यावर बहिणीप्रमाणे प्रेम केलं, कारण अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेमध्ये राणू त्यांची भूमिका करण्याचं भाग्य लाभलं. हेच प्रेम तुम्हा सगळ्यांचं
सगळ्यांना आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आणखी चांगल्या वाट बघते तुमची. 2 स्पेशल लाईन्स आणि दहीहंडी महोत्सव आहे. लेट्स एन्जॉय. नमस्कार. मी बऱ्याचदा मुंबईची दहीहंडी, दरवर्षी माझी मुंबईची दहीहंडी असते कोपरीतली, ठाण्यामधली. पहिल्यांदा मी पुण्यातली करते, पिंपरी चिंचवडची, आपल्या इथली नवी सांगितली. मला नव्हतं माहिती एवढी गर्दी मुंबईसारखी इथे जमा झाली म्हणून. छान वाटतंय. खूप छान वाटतं. ऍक्टर मध्ये बघत असाल, ही माझी लेक शिवन्या शिंदे. हिला तुम्ही देव माणूस मध्ये ऍज अ हॅश म्हणून बघत असाल. आम्ही दोघी जणी काम करतो, ही सन मराठीला आणि ही झी मराठीला. आणि झी मराठीवरची माझी अजून एक सिरियल होती आपली आमची कलेक्टर, त्यामध्ये स्मिता कदम काम केलं होतं. जबरदस्त कलाकार, छोटं पाकिट म्हणजेच मोठा धमाका. शिवन्या काय बोलणार प्रेक्षकांना 2 शब्द? संतोष भाऊ कलादे यांचे सरचे स्वागत. नमस्कार, मी शिवन्या प्रीतम शिंदे, तुमची देव माणूस मधली हंसा उर्फ हॅश. आणि हॅश म्हणायचं. हाती घोडा पालखी, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. धन्यवाद. बहुसंख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय या सर्वांना या गोपालाष्टमीच्या गोकुळ काळाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आज अमित पसरणी केले असेल त्याने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हो गाणं लावायचं. मग इथे अमित भाऊ सोहळा मला पाहता आला, सहभागी होता आलं. धनंजय सरांचंही फार छान डेव्हलप केलेला आहे. तुम्ही छान वाटलं, असं वाटलं की मुंबईमध्ये फिरतीये. खरंच पुणे शहरातला हा जो परिसर आहे खूप सुंदर आहे.
घोडा बालकी त्यामध्ये किती तुम्ही सगळ्यांनी जागा करून द्यायची त्यांना. एकदम मस्त राऊंड फिरवतात त्यांना. खरं तर समोर खास वेळात वेळ काढून तुमच्यासाठी आलात तर सांगवीकर. जसं स्वामींना आपण मनापासून मानतो तसं ह्याला बघून ती श्रद्धा ती पावर आपल्याला भेटली. आणि हो आपण या ठिकाणी अक्षय सरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. तुमचं स्वागत आहे. थँक्यू तुम्ही आलात वेळात वेळ काढून. टीव्ही मध्ये सगळे बघतात आज साक्षात तुमच्या समोर आले. कसं वाटतं? टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे जोरात पुढे. एक सांगा तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायचा का नाही? तर अशी विनंती कार्यकर्त्यांना विनंती मागे सरकायचे. प्रेक्षकांसाठी 2 शब्द बोला. आणि आजची दहीहंडी खूप जबरदस्त आहे. ही सगळी ऑडियन्स जर तुमच्यासाठी 3 तास झाले थांबली फक्त तुम्हाला भेटायला तर 2 शब्द बोला अशी विनंती. श्री स्वामी समर्थ महाराज की. मला इथे बोलावलं, सन्मानित केलं, या सगळ्यांशी गप्पा मारण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. मी तुमचा खूप निस्सीम स्वामी भक्त आहेत. हे पारायण सुरू आहे. खूप भक्तिमय वातावरण आहे आणि खूप छान सगळं एकदम स्वामीमय वातावरण आहे. तुम्हा सगळ्यांना सगळ्यात आधी गोकुळाष्टमीच्या दहीहंडीच्या खूप 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 शुभेच्छा. छान वाटते आज इतका सुंदर सगळा क्राऊड बघून तिकडेही. वा 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 क्या बात क्या बात. सगळे लहान लहान मुलं बाळ गोपाळ क्या बात आहे. वा 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 इतका जोश इतका उत्साह आहे. हॅलो 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 विंदारे वा. तर एकदा स्वामींच्या मुखातून आपण रोज जो मंत्र ऐकतो तो माझ्या बरोबर सगळ्यांनी म्हणायचं. शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री ही जोशात येऊन थराच्या वर थर लावते. इतकं छान वातावरण आहे. इतकी सुंदर अरेंजमेंट आहे. सर तुमच्याकडे खूप आभार. ही आपली संस्कृती आहे परंपरा ही आपण जपली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टीच्या मागे एक भक्कम व्यक्तिमत्व उभं असतं ना तेव्हा या सगळ्यांना जोश येतो. तर तुमच्या करता जोरदार टाळ्या होऊन जाऊ. दरवर्षी एवढ्याच उत्साहात मी तो म्हणतो याहून जास्त उत्साहात कार्यक्रम होऊन जाऊ देत. आणि स्वामी नेहमीच म्हणतात की जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी मी सदैव आहे. तर तुमचे प्रयत्न खूप प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या मागे स्वामी कायम खंबीरपणे उभे असतात. तुमच्या प्रयत्नांना यश कसं येईल हे बघण्याकरता मी आहे. म्हणून ते कायम म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या पुढील वाटचाली करता खूप 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 शुभेच्छा. आणि तर आपल्या बरोबरची जी व्यक्ती असेल आपल्या आसपासची जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला मदतीचा हात पुढे करणं म्हणजे ती सेवा आणि ती श्रद्धा देवापर्यंत पोहोचण्यासारखं. प्रत्येक वेळेस देवापर्यंत पोहोचायला हार मला फुलं हवे असं नाहीये. तुम्ही एखाद्या गरजूची मदत करणं सुद्धा देवापर्यंत तुमची सेवा पोहोचवण्यासारखं. तो खूप छान वाटतं जेव्हा एक स्वामी परिवार जोडला जातो. ताई माझ्याकडून तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचाली करता खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांनी हात वर करायचे. साईडचे ऑपरेशन सिंदूर सिक्युरिटी ऍडवायझर ऑफ इंडिया गोपाल काला पथकातर्फे थोडी जागा द्या. गोपाळाकडे सिंदूरचा बोर्ड द्यायचा आहे. एक छोटासा व्हिडिओ काढायचा आपल्याला. स्क्रीनवर तिघांचा फोटो. क्या बात आहे. ऑपरेशन सिंदूर 1 2 बोला. Thank you.
भावांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता कमेंट सेक्शनमध्ये हाईप ऑप्शन आहे, त्या हाईप ऑप्शनला दाबाय विसरू नका. धन्यवाद.